अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंश तस्करीची कारवाई करण्यात आली आहे। बजरंग दल कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे एक बैलजोडीला जीवनदान मिळाले आहे। अकोल्यातील डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीच्या एका प्रकाराचा पर्दाफाश करण्यात आलाय। ही कारवाई बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली आहे। गायवावरून रेल्वे गेटकडे एक युवक बैलगाडी हाकत येत होता। या बैलगाडीला बैल जोतलेले पाहून बजरंग दलाचे कार्यकर्ते जागरूक झालेत। त्यांनी तात्काळ गाडी थांबवून चौकशी केली। युवकाचे नाव शेख गुलाब नबी असून चौकशी दरम्यान त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे। विशेष म्हणजे त्याच्यासोबत एका दुचाकीवर 6 युवक होते, मात्र त्यांनी घटनास्थळीतून पळ काढला। ही संपूर्ण माहिती कार्यकर्त्यांनी डाबकी रोड पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बैलगाडी थेट पोलीस ठाण्यात आणली। यानंतर संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बैलजोडीला पुढील संगोपनासाठी गौरक्षण ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आले आहे, तर पोलीस तपास पुढे सुरू आहे। जय श्री राम। मैं बजरंग दल का विभाग संयोजक हरिओम पांडे। हम लोग आज डाबकी रोड पुलिस चौकी की तरफ गायगांव से आ रहे थे। रास्ते में हमको एक बैलजोड़ी दिखी। जो बैलजोड़ी वाले से हम सब लोगों ने पूछे कि भाई तुमने कहाँ से लाया, तो उसने इधर उधर के उत्तर दिया, जैसा हमको मालूम ही नहीं, कभी किससे लाया, कभी माला की है, कभी वो है। फिर हम लोगों ने जब हमको मन को जचा नहीं उसका उत्तर, तो हमने डाबकी रोड पुलिस चौकी में संपर्क किए। पुलिस साहब वो लोग कांस्टेबल वगैरह हमारे साथ में वहाँ पर आए। फिर पूरी गाड़ी हमने बलबंदी सहित चौकी पे लाए, डाबकी रोड पुलिस चौकी। तो यहाँ पे आगे कार्रवाई हुई। पुलिस वालों का भी अच्छा हमको सहकार मिला। और ऐसा बाकी लोगों से मेरा एक निवेदन है कि ऐसा कहीं पे भी आपको बलबंदी वगैरह दिखते हैं तो उनसे कुछ कार्रवाई करो, पता करो कि भाई बल कहाँ जा गए, ताकि गोवंश कत्ल ना हो। जो गवर्नमेंट ने कानून लाया इस पे पाबंदी लगने को ही होना। अशा प्रकारे डाबकी रोड परिसरातील गोवंश तस्करीला रोखण्यात आले आणि बैलजोडीला मिळाले आहे जीवनदान।